तिळाच्या तेलाने ना असं सतत त्याच्या असं ते करायचं. स्किन केअर साठी त्याचा काय फायदा होतो माहितीये, हे सगळे गालाचे आणि ह्याचे सगळे जे स्नायू आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. मला प्रचंड घाम येतो. मी काही लावलं तरी 2 मिनिटात घामाने सगळं माझं निघून जातं. सो येस, नाही ड्राय स्किन आहे. गुळीच्या इथे ते लिटरली उठणं आहे माझ्याकडे. आपल्या दिवाळीच्या वेळेला मला असं कोणी भेटवस्तू दिली, त्याच्यात ते उठणं होतं. मग त्याच्यात साय घालून मी ते फक्त माझ्या चेहऱ्यासाठी स्क्रब म्हणून वापरते. हल्ली तर लहान बाळांना आंघोळ पण नाही घालायची, हेन तेन करत बसतात. पण आपण कसे, आम्ही मांड्यांवरती घेतलंय मुलीला चांगलं बेसनाचं पीठ आणि हे करून त्याला छान त्याला असं मसाज करून त्याची अंगावरची लव असते ती काढणं, हे सगळं केलेलं आहे. खरं तर सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही लोकांना छान नटून थटून राहायला आवडतं आणि काही जणांना असं वाटतं की साधेपणातच सौंदर्य आहे. आणि साधेपणातलं सौंदर्य म्हणजे काय, तर सुप्रियाताई, त्यांच्या साधेपणाच्या आपण सगळेच प्रेमात आहोत. आणि आज त्यांचे ब्युटी सिक्रेट्स आपण जाणून घेणार आहोत. बेसिकली त्यांचं स्किन केअर रुटीन आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी तर मॅम, लोकमतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात? थँक्यू सगळ्या मित्रमैत्रिणींनो, मी बरी आहे, मजेत आहे. येस. सो आपल्या सखी प्रेक्षकांसाठी आपण तुमचं स्किन केअर रुटीन जाणून घेणार आहोत. सर्वात पहिला माझा प्रश्न की तुमचं मॉर्निंग स्किन केअर रुटीन कसं असतं? नाही, असं रुटीन, मला प्रॉब्लेम सगळ्यात रुटीनचाच आहे. कारण रुटीन असं मी काही फॉलो करत नाही खरं तर. पण आयडियल गोष्टी काय आहेत हे मला माहिती आहे, म्हणून मी त्या वेळोवेळी माझ्या रुटीनमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. पण आय हॅव बीन व्हेरी बॅड विथ द रुटीन, पण हे लोक करू शकतात. सो द फर्स्ट थिंग मी सजेस्ट करीन की जे खूप लोक सजेस्ट करतात आणि आपल्याकडे पण आयुर्वेदात पण करायचे, तर ते तिळाच्या तेलाने ना असं सतत त्याच्या असं ते करायचं. स्किन केअर साठी त्याचा काय फायदा होतो माहितीये, हे सगळे गालाचे आणि ह्याचे सगळे जे स्नायू आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. आणि तुम्ही जेव्हा स्माईल करता तेव्हा तुमच्या दातांना पण खूप चांगलं, आणि बॅक्टेरिया असं सगळ्याचा त्याचा फायदा आहे. मला वाटतं ऑइल पुलिंग, असं ऑइल पुलिंग म्हणतात ते. म्हणजे गुळण्या करून ते पिऊन नाही टाकायचं. ते मी माझ्या, तुम्ही रुटीनचं विचारलं ना, तर मी एखादा महिना असं नीट व्यवस्थित ते केलं होतं. बरोबर. आणि रात्री आपण छानपैकी त्याला क्रीम करून झोपलेलो असतो. एसी असल्यामुळे ते करायलाच लागतं. मुंबईत एसीला पर्याय नाही. त्याच्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर छान पाणी मारून आणि पाणी भरपूर पिऊन हायड्रेट करणं, हे पण एक त्या स्किन केअर रुटीनचा भागच आहे. त्या व्यतिरिक्त मी साबण किंवा असं नाही काही वापरत. मी असं एकदम सॉफ्ट मेडिकेटेड सेटाफिल असतं ना, तर त्यांनी क्लेन्झरनी फक्त साफ करते आणि परत मॉइश्चर लावते. ह्या व्यतिरिक्त मी जास्त काहीच करत नाही, कारण मला प्रचंड घाम येतो. मी काही लावलं तरी 2 मिनिटात घामाने सगळं माझं निघून जातं. सो येस, नाही ड्राय स्किन आहे तरी सुद्धा मला ह्या वयाने माझ्या मते आय थिंक या हॉर्मोनल चेंजेसमुळे खूप घाम येतो. सो ते तसं होतं. पण स्किन केअरमध्ये मी फक्त क्लेन्झिंग करते आणि मॉइश्चरायझिंग करते. आणि कधी आता मेकअप वगैरे करायची वेळ आली तर माझं असं मत आहे की मला मेकअप सूटच होत नाही, म्हणून मी अत्यंत कमी मेकअपचे प्रोडक्ट्स असतात ते लावते आणि खूप कमी वापरते ते, कारण मला सूट होत नाही ते. असं मला वाटतं की आय डोंट लुक माय सेल्फ, म्हणजे मी वेगळीच दिसते. सो आय फील की ते माझ्यासाठी वर्क करतं. आणि रात्री छानपैकी सगळं मेकअप काढायचा, जर का मेकअप असेल तर, नसेल तर स्वच्छ धुवायचं. आणि हल्ली असे छान छान मास्क मिळतात आपल्याला, ते आपल्याला फक्त बरं वाटण्यासाठी तरी ते छान वाटतं असं ते लावून. सो तेही आपण करू शकतो. आणि मी ना म्हणजे आंघोळीच्या इथे ते लिटरली उठणं आहे माझ्याकडे. आपल्या दिवाळीच्या वेळेला मला असं कोणी भेटवस्तू दिली, त्याच्यात ते उठणं होतं. मग त्याच्यात साय घालून मी ते फक्त माझ्या चेहऱ्यासाठी स्क्रब म्हणून वापरते. सगळ्यात चांगल्या छान आपल्या रेग्युलर नॉन केमिकल गोष्टी आहेत. खूप कमी केमिकल्सचं काहीतरी, म्हणजे असं परफ्युम्ड असं काही जास्त वापरणं मी पसंतच नाही करत. पण ते उठणं छान, त्याच्यातला सुगंध जो आहे तो नॅचरल गोष्टींचा सुगंध आहे आणि त्याने ते छान वाटतं. सो बेसिकली एवढंच करते मी. ऍक्च्युअली मी तुम्हाला तेच, माझा पुढचा प्रश्न होता की आजीबाईच्या बटव्यातले बऱ्याचशा नाही ग, ते जर का आपण केलं ना, खरंच तो उपाय जर का आपण केला, खरं आपल्याकडे हल्ली तर
लहान बाळांना आंघोळ पण नाही घालायची हेन तेन करत बसतात. पण आपण कसे आम्ही मांड्यांवरती घेतलंय मुलीला चांगलं बेसनाचं पीठ आणि हे करून त्याला छान त्याला असं मसाज करून त्याची अंगावरची लव असते ती काढणं हे सगळं केलेलं आहे. सो या सगळ्या काही पारंपरिक गोष्टी आहेत ना ह्या आपल्या हिंदुस्थानात काही उगाचच नाही होत्या. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे काही आता नवीन गुगल संस्कृतीमुळे भरपूरच एज्युकेशन होतं लोकांचं. त्याबरोबर काही ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या थोड्याशा बाजूला पडतात. पण त्या गोष्टी परत पश्चिमेकडनं जेव्हा आपल्याकडे येतील ना तेव्हा सगळ्यांना कळेल. आणि ऍक्च्युअली त्या यायला लागल्यात म्हणजे योगापासून सगळ्या गोष्टींचं अनुकरण ते करतात. टर्मरिक लाटे म्हणजे हळदीचं दूध येतं तिकडे सर्रास मिळतं ते दूध त्यांच्या स्टारबक्समध्ये टर्मरिक लाटे भरपूर पैशांना. आणि आपण इथे घरात किती छान काही झालं की टर्मरिक लाटे म्हणजे हळदीचं दूध. राईट. सो असा कोणता एखादा स्किन केअर प्रोडक्ट आहे का जो तुमच्या बॅगमध्ये नेहमी आम्हाला मिळेल किंवा जो तुम्ही स्वतःसोबत नेहमी कॅरी करता तुमच्यासाठी तो मस्ट हॅव आहे? नाही असं काहीच नाही आहे माझ्याकडे. मस्ट हॅव काहीच नसतं माझ्याकडे. मी सगळं बॉरो करत असते. मग कधी मी लिपस्टिक खाऊन टाकली की कोणाची तरी लिपस्टिक असेल तर लावायला लागली तर ती लावते. आणि असं मस्ट हॅव काहीच नाही. फक्त मला एक मस्ट हॅव रुमाल लागतो. रुमाल घाम टिपायला मस्ट हॅव तो आहे माझ्या बॅगेमध्ये. बरोबर. आणि ना ऍक्च्युली असं म्हणतात की आपण जितकं हेल्दी खातो तितकं ते बाहेर रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे तसं तुम्ही काही डाएट फॉलो करता का? हे बघ माझा हेल्दी खाण्यावरती खूप विश्वास आहे. म्हणजे मी सगळं खाते न खायला हव्या असणाऱ्या गोष्टी सुद्धा. पण जेव्हा मी खायला लागते तेव्हा हेल्दी खाणंच मला पसंत आहे. घरातलं साधं फार मसालेदार नाही. कारण मसालेदार जे ऍक्टिव्ह होतात ग्लँड्स ऑइल ग्लँड्स मग पिंपल्स आणि अशा सगळ्या गोष्टी होतात. पण येस जे तुम्ही खाता तेच तुम्ही बनता. त्याच्यामुळे ती स्किन पण तशीच असते. सगळं ग्लो करायला ह्या परमेश्वरांनी जे हे पंचमहाभूतांचं शरीर दिलेलं आहे त्याच्यात 100% तुमचं काय तुम्ही खाता त्याच्यावरती खूप अवलंबून आहे. सो हल्लीच्या स्टाईलमुळे बाहेर खाणं होतं. माझंही होतं. पण वेळीच आवर घातलाही गेला पाहिजे त्याला. आणि मग पुन्हा जे आपण डिटॉक्स म्हणतो तसंही करायला काही हरकत नाही. फास्टिंग जे आपण म्हणतो फास्टिंग अँड फीस्टिंग. सो फास्टिंग उपवास जे आपल्याकडे होते ते काही उगाचच नव्हते. आणि शास्त्रीय कारण पण होतं त्याला. रिलिजनच्या मध्ये पण येतं. समजा एकादशीचा उपास असेल तर तो दर 15 दिवसांनी येतो आणि तो निर्जळी करू शकलात तुम्ही तर त्या वेळेला तुमच्या त्या सगळ्या गोष्टींना तुमचं जे फास्टिंग होतं त्याने तुमच्या शरीरात एक नवीन पेशींना ऊर्जा मिळते. सो विच इज अ फॅक्ट. सो त्याच्यासाठी तर तुम्ही नक्कीच करू शकाल तर जरूर प्रयत्न करावा लोकांनी. राईट. आणि शेवटी आपल्या सखींना काय एक टिप द्याल? सखींना मी हेच सांगेन की सध्या परिस्थिती बघता थोडंसं वेळ अशी आलेली आहे की आपण आपल्यासाठी सगळं आपलं जीवन आपल्या हातात घेण्याची वेळ आलेली आहे. आणि आपल्यात दोन्ही आहेत. सख्यत्व पण आहे आणि म्हटलं तर आपण एक दुर्गेची ताकद पण आपण आपल्यात ठेवतो. त्याच्यामुळे आणि आपल्याला एक परमेश्वरांनी माझ्या मते प्रत्येक बाईला एक अशी इन्स्टिंक्ट दिलेली आहे. आपली इन्स्टिंक्टिव्ह पॉवर असते ती. आपल्याला कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. फॉलो दॅट काय सांगते आपल्याला. त्या इन्स्टिंक्टमुळे आपल्याला आयुष्यात करेक्ट वेळेला करेक्ट गोष्ट उपयोगी पडू शकते. बरोबर. सो मी सगळ्या माझ्या मुलीला पण मी हेच सांगते फॉलो युअर इन्स्टिंक्ट. तुम्हाला नेहमी ते कामाला उपयोगाला येईल. थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही स्किन केअर टिप्स दिल्या. खरं तर तुम्ही म्हणाल्या की तुम्ही जास्त काही फॉलो नाही करत पण ज्या टिप्स तुम्ही दिल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. आणि खरं तर पूर्वीपासून जे चालत आलं आहे त्याला एक आधुनिकतेची जोड देऊन आत्ता आपलं रुटीन कसं असावं याबद्दलची खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली आहे आणि ते त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. येस. थँक्यू सो मच. थँक्यू.